मुंबई क्राईम ब्रांचच्या युनिट 7ने तब्बल 5 वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे घडलेल्या एका हत्येच्या प्रकरणाचा पर्दाफाश करत 4 आरोपींना अटक केली आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। मृताची ओळख अशफाक मुलानी उर्फ निहार, राहणार माळशिरस, जिल्हा सोलापूर अशी आहे। विशेष म्हणजे हे प्रकरण सुरुवातीला रस्ता अपघात म्हणून नोंदवण्यात आलं होतं, मात्र मुंबई क्राईम ब्रांचला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे या प्रकरणाचा पुनर्तपास करण्यात आला। तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली। पैशांच्या व्यवहारातून झालेल्या वादातून आरोपींनी अशफाक मुलानी याला सिंधुदुर्गमधील कुडाळ येथील एका हॉटेलमध्ये बोलावले। त्यानंतर उशिरा रात्री त्याची हत्या करण्यात आली। हत्येनंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी मृतदेह आणि त्याची मोटरसायकल होंडा घाटातील खोल दरीत फेकून दिली। तसेच हे प्रकरण रस्ता अपघात असल्याचा खोटा बनाव रचण्यात आला। या प्रकरणी सुरेश चंद्रहास सोनावडेकर, मनोज नारायण भडंगे, आतिश भगवान मोरे आणि ऋतुराज शेट्टी या 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। हे प्रकरण मूळतः कणकवली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले होते। अटक आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी कणकवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। मुंबई क्राईम ब्रांचचे युनिट 7चे सिनियर पोलीस इन्स्पेक्टर आत्माजी सावंत, EPI शेलार आणि त्यांच्या टीमला एक माहिती प्राप्त झाली होती की ज्याच्यामध्ये मुंबई स्थित काही आरोपींनी एका व्यक्तीचा खून करून त्याचा मृतदेह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडा घाट या ठिकाणी तो मृतदेह फेकून देण्यात आलेला आहे। त्या अनुषंगानं सदर घटनेचा व्हेरीफाय करण्यासाठी एकूण 4 टीम तयार करण्यात आल्या। 4ही टीमनी वेगवेगळ्या ठिकाणाहून या 4ही आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे सखोल विचारपूस केली असता त्यांनी तपासामध्ये आत्तापर्यंत केलेल्या तपासामध्ये असं निष्पन्न होत आहे की 2021 साली सदरची घटना घडलेली आहे। 2021 साली त्यांनी हा जो मयत आहे आणि एकूण 6 आरोपी असे एकूण 7 जणांनी हा मयताला सिंधुदुर्ग येथील एका हॉटेलमध्ये बोलवलं। त्या हॉटेलमध्ये यापूर्वी त्यांच्यामध्ये काही त्यांचे फायनान्शियल डिस्प्यूट, आर्थिक देवाणघेवाणीवरनं काही वाद होते। ते वाद मिटवण्यासाठी त्याला हॉटेलमध्ये बोलवण्यात आलं आणि ज्यावेळेस हॉटेलमध्ये बोलवण्यात आलं त्यावेळेस त्याचा खून करून त्याचा मृतदेह त्याची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी त्यांच्याजवळ असलेली जी इनोवा गाडी आहे त्या इनोवा गाडीमध्ये त्याचा मृतदेह टाकला आणि तो इनोवा गाडीमधून फोंडा घाटामध्ये तो मृतदेह, त्या मयताची असणारी 2 व्हीलर आणि त्याच्यासोबत त्याची असणारी सर्व बॅग हे असं सर्व त्या फोंडा घाटामध्ये फेकून दिलं आणि फेकून दिल्यानंतर ते सर्व जे संशयित आरोपी आहेत त्या ठिकाणाहून निघून गेले। तदनंतर साधारण 20 ते 22 दिवसानंतर कणकवली पोलिसांना सदर मयताचा मृतदेह मिळाला। त्यानुसार कणकवली पोलिसांनी त्यामध्ये ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट ADR दाखल करण्यात आलेला होता आणि ADRमध्ये त्यांनी चौकशी केल्यानंतर साधारण 1 वर्षानंतर त्यांनी त्याच्यामध्ये ॲक्सिडेंटचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर हे जे 4 आरोपी आहेत यांना आम्ही सिंधुदुर्ग पोलिसांना हँडओव्हर करत आहोत। पुढील जो तपास आहे ते सिंधुदुर्ग पोलीस करत आहेत। सर, किती वॉन्टेड आहे? याच्यामध्ये आत्तापर्यंत त्यांच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये एकूण 6 जणांनी मिळून हा खून केल्याचं निष्पन्न झालेलं आहे। त्यापैकी 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि सिंधुदुर्ग पोलिसांकडे हँडओव्हर करण्यात आलेला आहे। अजून त्याच्यामधील 2 आरोपींची नावं त्यांनी सांगितलेली आहेत। त्या 2 आरोपितांना अजून ताब्यात घेतलेलं नाही। सर, हे काय काम करायचे? यांच्यावर जे आरोपी आहेत त्यांच्यावर किती गुन्हे दाखल आहेत? यातील एक आरोपी आहे याच्यावरती यापूर्वीचे 2 चिटिंगचे गुन्हे दाखल आहेत आणि हे सर्व मिळून साधारणतः लोकांना लोन देण्याचं आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे घेत होते आणि लोकांना लोन देण्यासाठी त्यांची पूर्ण टीम होती, परंतु त्या अनुषंगानंच त्यांच्यावरती यापूर्वीचे चिटिंगचे गुन्हे दाखल आहेत। हे त्यांचं मोडस एकंदरीत असं होतं की त्यांना लोन देण्याच्या बहाण्याने लोकांकडून पैसे उकळत होते आणि त्यामधून लोकांना ते फसवत होते। ब्युरो न्यूज, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।